महाकुंभातील साध्वी हर्षा व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय। महाकुंभातील चर्चेतील साध्वी। नमस्कार, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास। महाकुंभ 2025 प्रयागराज येथे सुरू झाल्यानंतर एक सुंदर साध्वी अचानक चर्चेत आली आहे। तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचं नशीब एका रात्रीत बदलल्याची चर्चा आहे। तिच्या सौंदर्यामुळे आणि साध्वी जीवनाविषयीच्या विधानांमुळे ती सध्या भारतभर प्रसिद्धीच्या झोतात आहे। ती सुंदर साध्वी एका रात्रीत भारतभर कशी काय फेमस झाली आणि इंस्टाग्रामवर काही तासात कसे काय वाढले मिलियनमध्ये फॉलोअर्स, चला बघूयात। महाकुंभाचा ऐतिहासिक प्रारंभ। 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभाच्या पर्वाला जगभरातून भक्त आणि साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यावधी भक्त येणार आहेत। या पवित्र वातावरणात एका सुंदर साध्वीच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली आहे। व्हायरल व्हिडिओने बदलले नशीब। महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी 30 वर्षाच्या एका तरुण साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये तिने स्वतःचे नाव हर्षा रिछारिया असल्याचे सांगितले आहे। ती म्हणाली, मी गेल्या 2 वर्षापासून साध्वी जीवन जगत आहे। यापूर्वी ती अँकरिंग आणि अभिनय करत होती, आता मात्र ती पूर्ण वेळ साध्वीचे जीवन जगण्याचा संकल्प केल्याचे सांगते। इंस्टाग्रामवर वेगाने वाढले फॉलोअर्स। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हर्षाच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली। व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वी तिचे 6.5 लाख फॉलोअर्स होते, मात्र अवघ्या काही तासात हे फॉलोअर्स 1 मिलियनच्या पुढे गेले। सोशल मीडियावर स्टार होण्यासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात, पण हर्षाने एका रात्रीत हा टप्पा गाठला आहे। ती नेमकी कोण आहे? हर्षा रिछारिया ही एक सुंदर तरुणी असून तिच्या साध्वी जीवनाविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। तिच्या इंस्टाग्राम बायोनुसार ती आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशनंदगिरी महाराज यांची शिष्य आहे। तिचे साध्वी होण्याचे कारण तिच्या आधीच्या जीवनातील अनुभव तसेच तिच्या निर्णयांबद्दल लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे। साध्वी की सोशल मीडिया स्टार? हर्षाच्या साध्वी असल्याच्या दाव्याविषयी अनेक चर्चा सुरू आहेत। ती नियमितपणे इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असते, यामुळे काही लोकांना तिच्या साध्वी जीवनाविषयी शंका आहे। मात्र तिच्या सौंदर्यामुळे आणि साध्वी जीवनातील तिच्या प्रवासामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे। महाकुंभाचा आकर्षण बिंदू। महाकुंभातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये हर्षासारख्या व्यक्तींची उपस्थिती ही एक वेगळेच आकर्षण निर्माण करते। ती केवळ धार्मिक जीवनाकडे वळली नाही, तर तिच्या शैलीत आणि जीवनशैलीत काही प्रमाणात आधुनिकता दिसते। यामुळे ती तरुण पिढीसाठीही एक प्रेरणा ठरत आहे। सोशल मीडियाच्या युगात एका व्हिडिओमुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन कसे बदलू शकते याचे हर्षा हे उत्कृष्ट उदाहरण आहे। काही सेकंदाच्या व्हिडिओने ती रातोरात प्रसिद्ध झाली। तिच्या फॉलोअर्सच्या झपाट्याने वाढलेल्या संख्येमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे। हर्षाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या साध्वी असल्याच्या दाव्यावर मतमतांतर आहेत। तिचे साध्वी जीवन आणि सोशल मीडिया प्रसिद्धी यांचा मेळ कितपत शक्य आहे याबाबत काही लोक शंका घेत आहेत। मात्र हर्षाने तिच्या जीवनशैलीचा मार्ग स्पष्ट करत भक्तांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे। व्हायरल व्हिडिओची ताकद। व्हायरल व्हिडिओ ही आजच्या काळातील एक प्रबळ माध्यम बनले आहे। हर्षाचा अनुभव हा केवळ तिच्या प्रसिद्धीपुरता मर्यादित नाही, तर तो सोशल मीडियाच्या ताकदीचे उदाहरणही आहे। काही क्षणांमध्ये एखाद्या व्यक्तीचा जीवन प्रवाह कसा बदलतो हे तिच्या यशाने दाखवून दिले आहे। महाकुंभाच्या आध्यात्मिक वातावरणात हर्षा रिछारिया नावाची साध्वी चर्चेत आली आहे। तिचे साध्वी जीवन, सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि तिच्या सौंदर्यामुळे ती भारतभर चर्चेचा विषय बनली आहे। तिचा प्रवास आणि तिच्या जीवनाचे बदल हे सोशल मीडिया आणि आध्यात्मिकतेच्या मेळाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाऊ शकते। त्यामुळेच तिच्या जीवन कथेने लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे। तिचे साध्वी जीवन आणि सोशल मीडियावर रातोरात मिळालेली प्रसिद्धी याबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।